नमस्कार मित्रांनो, डिस्ट्रिक्ट हायकोर्ट याबद्दल एक अपडेट आलेली आहे। तर तुम्ही डिस्ट्रिक्ट हायकोर्टसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक अपडेट आलेली आहे। तर यामध्ये जे आपण फॉर्म फिल केले होते त्याबद्दल एक अपडेट आहे की ज्यांनी फॉर्म फिल केले होते त्यांच्याकडे जर फॉर्मची प्रिंट नसेल तर त्यासाठी एक साईट उपलब्ध करून दिलेली आहे। तर साईटवर जाऊन तुम्ही तुमचे जे फॉर्म आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, कारण हॉल तिकीटसाठी आपल्याला फॉर्मची गरज पडू शकते व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा फॉर्मची गरज लागणार आहे। त्यासाठी डिस्ट्रिक्ट हायकोर्ट यांनी साईट ओपन करून दिलेली आहे फॉर्म डाउनलोड करण्यासाठी। तर आता फॉर्म कसं डाउनलोड करायचा ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, डिस्ट्रिक्ट हायकोर्ट बॉम्बे ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3 ज्युनियर क्लर्क पिऊन हमाल डिस्ट्रिक्ट कोर्ट महाराष्ट्र। तर या पदांसाठी आपण अर्ज केले होते। तर आपल्याकडे जेव्हा फॉर्म फिल केला आपण तेव्हा आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे आणि एक पासवर्डसुद्धा मिळालेला आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मेलवर सुद्धा चेक करू शकता। तर तो पासवर्ड आणि ती आय डी आपल्याला लॉग इन करण्यासाठी लागणार आहे। तर त्या पासवर्ड आणि आय डीने आपल्याला लॉग इन करायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे। तर लॉग इन आय डी पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तर लॉग इन केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म फिल केलेला आहे ज्या पदासाठी केला असेल त्यामध्ये स्टेनोग्राफरसुद्धा असू शकते, ज्युनियर क्लर्क पिऊन किंवा हमाल। तर यामधून तुम्ही भरलेल्या फॉर्मची तुमच्यासमोर प्रिंट ओपन होईल। तुम्हाला त्याची प्रिंट काढून किंवा तुम्ही PDF सेव्ह करून ठेवू शकता। तर हे डिस्ट्रिक्ट कोर्ट यांनी साईट उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणजे आपल्याला जी फॉर्मची प्रिंट आहे याची गरज पडणार आहे त्यासाठी ही साईट ओपन करून दिलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांकडे प्रिंट नाही आहे किंवा ज्यांनी प्रिंट काढलेली आहे परंतु ते सुद्धा लॉग इन करून जी प्रिंट आहे ती सेव्ह करून ठेवू शकतात भरलेल्या फॉर्मची। तर लवकरात लवकर आपली फॉर्मची जी प्रिंट आहे ती डाउनलोड करून घ्या व सेव्ह करून ठेवा, जेणेकरून पुढील अपडेटसाठी आपल्याला त्याची गरज लागणार आहे। आणि डिस्ट्रिक्ट कोर्टबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।